संपला। कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो। त्याचा काय उद्देश नाही, कोणाला उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या, आम्ही आहेत म्हणल्या भाई बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं की आहेतच ना। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे, टाकलेलं सरकारचं षड्यंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा आम्ही नाही, आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते। आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात घातलं। तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केला, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे। त्याच्यामुळे मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही। मी सांगायचं जा नका जाऊ, शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय। मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलीला रद्द करून टाकली। म्हणून 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही, आणि त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी, आमचं ते बंद करून टाका। मी यासाठी बोलली होती तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही। मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते, ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो। अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे ते आहे करा त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा त्याला। आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत, नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असंच जा, अशा स्वरूपाचे। त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे देखील दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं, पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला। कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो। त्याचा काय उद्देश नाही, कोणाला उद्देश वाटू द्या तिकडे काय वाटू द्या, आम्ही आहेत म्हणल्या भाई बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं की आहेतच ना। पण आता ते मुंबई फिंबईचं काय मी सांगत नाही, ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपण नसलं त्यांच्या तिकडे, त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला का इकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही, सगळं आमचंच गाबाळ आणलंय ते आता बोलत, सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं। पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही, तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा। पण आता आम्ही जाऊ दे, पण नाही सांगायचं, चलो धन्यवाद।